ख्रिस्तात सर्वांना सलाम. प्रियांनो, आपला आजचा विषय आहे माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. ते आपण ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताची वधू याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आज आपण पाहतो बऱ्याचशा चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये आपापसामध्ये मतभेद आहेत. पास्टर्समध्ये, याजकांमध्ये, लीडर्समध्ये आपापसामध्ये मतभेद आहेत, वाद आहेत. पण काय प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची जी वधू आहे, ज्याला प्रभू येशू आपली वधू म्हणतो, ज्या वधूला प्रभू येशू घेण्यासाठी येणार आहे, त्या वधूची तशी ओळख असावी का? किंवा चर्चेसमध्ये आपापसामध्ये मतभेद असावेत का? हे आपण वचनामधून पाहूया. एका वधूचं स्वरूप कसं असावं हे आपण आज वचनामधून पाहूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचन आपल्याला सांगतं, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियांनो, आज आपली या जगामध्ये ओळख या आपल्यामध्ये आपल्या ख्रिस्ती बहीण भावाबद्दल आणि इतर लोकांबद्दल असलेली प्रीती आहे. हे वरील वचन आपल्याला शिकवतं. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करा. देवाचे वचन सांगते देव प्रीती आहे, आणि जर आपल्यामध्ये प्रीती आहे तर आपल्यामध्ये देवाचं वचन आहे आणि आपण देवाचे वचन पाळणारे आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 21वा वचन आपल्याला सांगतं, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईल. आणि आपण या वचनाप्रमाणे एकमेकावर प्रीती केली पाहिजे, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालं पाहिजे, आणि त्या माध्यमातून आपण एकमेकाबद्दलची असलेली प्रीती आपण एकमेकाला दाखवली पाहिजे. किंबहुना आपण सामील सुद्धा होतो, एकमेकावर प्रीती सुद्धा दर्शवतो. आणि जर आपण हे करतो तर आपण चुकी करतो का? भले तो कोणत्या चर्चचा मेंबर असो किंवा कोणत्याही संस्थेचा पास्टर असो, त्याच्या सुखदुःखात सामील होणे आणि त्यांना आपल्या मनात त्यांच्याविषयी असलेली ख्रिस्ताची प्रीती दाखवणे हे आपलं परम कर्तव्य आहे आणि येशूने केलेली आज्ञा आहे. आणि आपण जर तसं करतो तर येशूने दिलेल्या आज्ञाचं आपण पालन करतो. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. स्तोत्र संहितेमध्ये दावीद राजा म्हणतो 133:1 मध्ये. काय या वचनाचा आपल्याला विसर पडला आहे का प्रियांनो? कुठे गेली आपली ख्रिस्ताप्रती प्रीती, आपल्या बंधूप्रती प्रीती? आणि तसं जर आपलं अंतःकरण आणि जीवन नसेल तर आपण खरंच ख्रिस्ती आहोत का? आपण येशूचे अनुयायी आहोत का? मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. 1 कोरिंथ 13:1 मध्ये संत पाऊल म्हणतो. आज आपली परिस्थिती काय आहे प्रियांनो? हा मेंबर त्या पास्टरला का भेटला? या चर्चच्या मेंबर बरोबर बोलायचं नाही, याच्याशी संबंध ठेवायचा नाही, यांच्या प्रोग्रामला जायचं नाही, त्यांना बोलवायचं नाही. आपल्याच ख्रिस्ती बहीण भावाबद्दल इतर गैर ख्रिस्ती लोकांबरोबर बसून मसलती करायच्या, षडयंत्र करायचे, गैर ख्रिस्ती लोकांच्या बोलण्यातून आपापल्यात फूट पाडायची, आपल्या बंधू भगिनींना नेहमी खाली दाखवण्याचा प्रयत्नच करायचा, त्यांना खाली खेचायचं, एकमेकांच्या मध्ये खोटं बोलून गैरसमज निर्माण करायचे, चुगली चहाडी करून मंडळी फोडायची, खोट्या साक्षी द्यायचे. प्रियांनो, हा कोणता स्वभाव आपल्यामध्ये आलाय? थोडा विचार करा. काय प्रभू येशूने क्रूस खांबावर यासाठीच आपला प्राण दिला होता का? पद, प्रतिष्ठा, गर्व कोणाकडून आला आपल्या मनामध्ये? कुठे गेली आत्म्याची 9 फळं? आत्म्याची 9 फळं काय आहेत? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळं प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देव स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आणि पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. गलतीकाराच्या पत्रामध्ये आपल्याला या आत्म्याची 9 फळं पाहायला मिळतात. काय आपला स्वभाव बदलणार आहे का नाही प्रियांनो? का आपल्यामध्ये तेच सर्व राहणं आहे जी इतर जगिक लोकांची लक्षणं आहेत? काय आपण असे देहाची कर्मे घेऊन चालणार आहोत का? प्रियांनो, हे आज आपल्याला पाहण्याची गरज आहे. गलतीकाराच्या पत्रामध्ये 5:19-21 मध्ये देहाची कर्मे स्पष्ट लिहिली आहेत. देहाची कर्मे तो उघडतच आहेत.
कितीही ज्वारकर्म, अशुद्धपणा, कामतृपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आत्ता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. प्रियांनो, जर अजूनही आपण देहाची कर्मे घेऊन चालत असू तर आपण येशू ख्रिस्त म्हणतो तसे चुना लावलेल्या कबरीप्रमाणे आहोत, जे बाहेरून तर खूप सुंदर दिसतात आणि मजबूत दिसतात, परंतु त्यांच्या आत कुजलेली हाड आणि दुर्गंधी भरलेली आहे. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो, ह्यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझा पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. हे योहान कृप शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 20 आणि 21 वचनामध्ये प्रभू येशू स्वतः म्हणत आहे. या वचनामध्ये येशू परमेश्वराकडे आपल्यासाठी म्हणजे परराष्ट्रीयांसाठी प्रार्थना आणि विनंती करत आहे की सर्वांनी माझ्या नावाने एक व्हावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा. आपण काय करतो? स्वतः एक होत नाही आणि झाले तर एकमेकांना दोष देतो. माझी मेंढरे, तुझी मेंढरे, माझा पास्टर, माझी संस्था, याचा नुसता आपण बडेजावपणा करतो. काय प्रत्येक पास्टरचा, प्रत्येक संस्थेचा, प्रत्येक मेंबरचा येशू वेगळा आहे का? त्यांचं बायबल वेगळं आहे का? संस्था, पास्टर, मेंबर हे वेगळे असू द्या, प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असू द्या, पण सर्वांना चालवणारा आत्मा आणि येशू एकच आहे, वेगळा नाही ना. येशू स्वर्गात गेल्यानंतर ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी परिस्थितीनुसार प्रत्येक शिष्यामध्ये प्रत्येक शिष्याने मंडळीमध्ये जाऊन वेगवेगळा शिष्य जाऊन शिक्षा आणि मार्गदर्शन त्यावेळी देतच होते. प्रत्येक शिष्य काय वेगळ्या येशूबद्दल सांगत होता का? नाही ना. प्रत्येक मेंढपाळ आपली मेंढरे उत्तम प्रकारे राखत असतो आणि प्रत्येक मेंढरू आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकत असतो. आणि कधीही कोणताही मेंढपाळ ज्याला देवाचं खरं वचन माहित आहे तो कधीही कोणाची मेंढरं चोरण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जर एखादा मेंढपाळ तसं करतो तर तो उत्तम मेंढपाळ असूच शकत नाही. योहान 10:11 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. येशू म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि मी आपल्या मेंढरांकरता जीव देतो. कारण येशूला माहित आहे की माझी मेंढरे मला कधी सोडून जाणार नाहीत. येशूला माहित आहे माझ्या मेंढरांना मी एवढा जीव लावला आहे की ते मला सोडून कधी जाऊ शकत नाही. माझ्या मेंढरांना मी उत्तमातील उत्तम आत्मिक अन्न दिले आहे, त्यामुळे ते कधीही भयकणार नाहीत. इतकंच काय तर माझा किंवा माझ्या मंडळीचा ख्रिस्तासाठी छळ झाला तरी माझी मंडळी फुटणार नाही आणि मला सोडून जाणार नाही. आणि प्रियांनो, आज आपण आजूबाजूला आपल्या चर्चेसमध्ये पाहतो, मंडळांमध्ये पाहतो, आजूबाजूच्या भागांमध्ये पाहतो, आज मंडळांमध्ये छळ होत आहे. मंडळांना खूप ठिकाणी हल्ले होत आहेत. पण काय त्या मंडळ्या फुटल्या का प्रियांनो? नाही फुटल्या. प्रियांनो, आजही त्या मंडळ्या स्थिर आहेत आणि प्रभूच्या कृपेने पुढेही राहतील. तर आज आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये ही भावना काय आहे? ही भीती काय आहे की हा माझे मेंढरे चोरील, तो त्याला फितवील, तो पास्टर माझी मंडळी फोडील. ज्याची त्याची मेंढरे ज्याच्या त्याच्या मेंढपाळाकडे गेली पाहिजे आणि देवाच्या कृपेने त्यांच्याचकडे सर्वदा राहिली पाहिजे. कारण आपण ऐक्याने आणि एक जीवाने राहणे ही प्रभू येशूची इच्छा आहे. प्रियांनो, आपण आज शेवटच्या काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. संपूर्ण जगामध्ये नुसती उलथापालथ चालू आहे. आपल्या कैक लोकांचा रोज छळ होत आहे. कितीतरी लोक रोज रक्तसाक्षी होत आहेत. सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहेत. आणि आपण आता सध्या एकच विचार केला पाहिजे की माझा प्रभू या क्षणाला मला घ्यायला आला तर काय त्याच्याबरोबर जाण्यास मी योग्य आहे का? आणि न्यायाच्या दिवशी काय प्रभू मला माझ्या नावाने हाक मारून ओळख देईल का म्हणेल तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. त्यामुळे प्रियांनो, ख्रिस्तामध्ये खंबीर व्हा. या निरर्थक गोष्टी सोडून द्या. जगाच्या अधिपतीला, त्या दुष्टाला आपल्यामध्ये कार्य करू देऊ नका. ख्रिस्ताने आपल्याला एक राहण्यासाठी, एकीतून, आपल्या कृतीतून, आपल्या प्रीतीतून आपल्याला ख्रिस्त दाखवण्यास व गाजवण्यास सांगितलं आहे. आणि आपल्याला आपल्या ठाई असलेली ख्रिस्ताची प्रीती नुसती बोलून नाही तर तशा प्रकारे जगून वागून दाखवायची आहे. प्रियांनो, आपल्यामध्ये आपला असलेला ख्रिस्ती स्वभाव जोपर्यंत आपण प्रकट करत नाही, आपण वागून दाखवत नाही, तोपर्यंत जग सुद्धा आपल्याला हे ख्रिस्ताचे अनुयायी आहे
म्हणून ओळखणार नाही.